आपण बनवत आहे गव्हाच्या पिठाचा डो सांबार वडीसाठी। तर मी गव्हाचं एक 4 वाटी पीठ घेऊन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा बेसनही घेऊ शकतो किंवा फक्त बेसनाची पाटोडी बनवू शकतो। त्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ आणि आता घालते आहे जिरं आणि याचा डो लावून घ्यायचा आहे पाण्याने भिजून 10 मिनिटं त्याला रेस्ट द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक साधी पाती लाटून त्यामध्ये हे फिलिंग भरून मग ती फ्राय करून काढायची। चला आता मग बनवूया डो। आपला डो रेडी झालेला आहे। आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। भेटूया 10 मिनिटानंतर। सांबार वडीसाठी कणिक मळून डो लावून घेतलेला आहे। त्याचा आपण एक पेढा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला याची चपाती तयार करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये फिलिंग भरून ती तळून घ्यायची। पहिले आपण सगळे सांबार वड्या तयार करून घेऊ, मग सगळ्या एका वेळेस तळून घेऊया। चला तर मग आता आपली ही चपाती लाटून झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये भरायची फिलिंग अशा पद्धतीने मध्ये ठेवायची। थोडी जास्ती भरायची, अदरवाईज ती इतकी बारीक बने। ही अगदी बेसिक सांबार वडी आहे, म्हणजे विदर्भ स्टाईलमध्ये विदर्भातले लोक याच पद्धतीने बनवतात, त्याला दुसरा आकार देत नाही। म्हणून तुम्हाला अगदी ओरिजिनल जशी असते ना बेसिक ती सांगते। त्यानंतर चारी करून काढताना आपल्याला पाणी असं हलकं हलकं पाणी लावून घ्यायचं आहे। आता ही बाजू परतवून इथे चिटकवून घ्यायची। आपण ऑलरेडी पाणी लावलेलं आहे त्याला, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर नेक्स्ट मग ही साईड पहिले परतवून घ्यायची। आता याला तुम्ही पहिले आणि नंतरही शेवटी करू शकता, डिपेंड करतं। आणि या पद्धतीने ती आपल्याला आता मी एका हाताने ह्याच्यासाठी करते, बस माझ्या एका हातामध्ये भूक इथे थोडी मोडी पडली, अदरवाईज अशीच दिसते। थोडंसं यातली हवा काढून घ्यायची आणि ही आपली विदर्भ स्टाईल पाटोडी रेडी झालेली आहे बघा। हिला फ्राय करून घ्यायचं आणि कढीचं सोबत सर्व करायचं आहे, ठीक आहे। हा आता हिचा एक आकार झाला। याला मी आता समोसेच्या आकाराने मी तुम्हाला करून दाखवते। हिला ठेवूया बाजूला। आपली चपाती रेडी झालेली आहे, तिला आपल्याला मधून द्यायचा आहे काप। अगदी एकसारखे 2 भाग करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। हे 2 भाग झालेले आहेत। आता या एका भागाने आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे आणि या एका भागाने मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे आता ज्या नवीन पद्धतीने समोसे तयार करण्यात येत आहेत त्या पद्धतीने बनवून दाखवते। आता आपण यांना काठांना पाणी लावून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता याला असं त्रिकोण आकाराने मोडून घ्यायचं आहे। असं ते काठांना पाणी लागल्यामुळे ते चिटकून जातील एकमेकांना आणि हा त्रिकोण आकार आपला असा रेडी करायचा आहे। तर बघा, हा असा त्रिकोण आकार आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया फिलिंग आणि देन काठांना पाणी लावून त्यांना पॅक। आता मी याच्यामध्ये फिलिंग भरून घेतलं आहे त्या त्रिकोण आकारामध्ये आपल्या समोस्यामध्ये। आता काठांना पाणी लावून घेतलं आहे मी, ते काठी चिपकवते आणि आपलं मग समोसा रेडी, ठीक आहे। या 2 पद्धतीचे आपल्या सांबार वड्या तयार झाल्या, एक बेसिक, एक न्यू स्टाईल समोसा आकार। आता थर्ड मी दाखवते आहे तुम्हाला। थर्ड वन कशी बनवायची, आपल्याला थोडं एक एक लाईनिंग मारून असे काप करून घ्यायचे त्याला, लाईक दिस, ठीक आहे। आणि मग यांना एकावरती एक ठेवून मग त्यांना जॉईंट करून घ्यायचं, मी दाखवते। तर आता आपण नवीन पद्धतीने जी फिलिंग भरायची, आपल्याला फिलिंग नाही भरायची, नवीन पद्धतीने आपल्याला पाटोळी तयार करायची आहे। आपल्याला पोळी अशी करून घ्यायची आहे, दोन्ही साईडनी त्याला असे छान छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि मध्ये जे स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता आपली फिलिंग ठेवायची आहे, ठीक आहे। याच्यात तुम्ही आलूची फिलिंग ठेवू शकता, जसं आपण आलूचं भरीत बनवतो समोश्यासाठी तशी फिलिंग ठेवू शकतो आपण। आणि जशी आता वेणी गुंफतो तसं आपल्याला वेणी गुंफायची याची, ठीक आहे।
पहिले समोरचा पदर असा लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे पाणी थोडं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तो चिटकून जाणार. ठीक आहे, राईट. त्यानंतर एक पदर असा ठेवायचा आहे, त्यानंतर हा दुसरा पदर ठेवायचा. ज्या पद्धतीने आपण वेणी गुंततो सेम त्याच पद्धतीने करायची. थोडं पाणी लावून घ्यायचं चिटकवायसाठी. तर ही बघा, ही या पद्धतीने दिसते डिझाईन आणि फिशसारखी दिसते. तुम्हाला पाहिजे असेल तर खालपर्यंतही नेऊ शकता. अदरवाईज मला ते फिश लुकिंग दिसत होती, मला बढिया वाटलं, मी त्याला तसंच ठेवलेलं आहे. तर ही या पद्धतीने नवीन काहीतरी वेगळी शेप मी तिला दिली आहे. आता आपल्या 3 टाईपच्या सांबारवड्या तयार झालेल्या आहे आणि साईड बाय साईड मी कढी पण तयार केली आहे. बिकॉज विदर्भामध्ये पाटोडी म्हणजे सांबारवडी कढीसोबतच सर्व केली जाते. तर आपण यांना आता फ्राय करू आणि मग सर्व करूया कढीसोबत. चला तर मग. पद्धतीच्या आपल्या 3 शेपच्या सांबारवड्या तयार झालेल्या. ऑइल हॉट झालेलं आहे. आता घालायची सांबारवडी आणि फ्राय करून काढायची. कमी आसवरतीच फ्राय करायचं, अदरवाईज ती जळून जाईल. आणि आपल्या या सांबारवड्या फ्राय झालेल्या आहेत, रेडी टू सर्व. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.